ही माहिती घेऊन नक्कीच या विषयामध्ये आम्ही बोलणार आहोत. मुख्यमंत्री बोलतायत की जे टेंडर आहे ते टेंडर ओपन होतं, त्यामुळे कोणी भरावं याच्यावरती आम्ही लक्ष ठेवू शकत नाही. जर माहिती हवी कोणी टेंडर भरले ते आम्ही द्यायला तयार आहोत. काही मराठी उद्योजक आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये टेंडर भरले आहे, त्यामुळे ते कुठेही वाद निर्माणाची शक्यता नाही असं मुख्यमंत्री बोलतायत. मुख्यमंत्री साहेब असं बोलत असतील तर मुख्यमंत्री साहेबांना मी माझ्याकडनं जे सरकारला पत्र दिलेलं आहे ते पत्र सुद्धा मी काही वेळानंतर तिथं प्रसिद्ध करतो. काही माहिती आम्हाला मिळालेली आहे पण पूर्णपणे आम्हाला अजूनपर्यंत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना विनंती करत आपण त्या अधिकाऱ्यांना सांगावं पूर्णपणे माहिती आम्हाला त्या ठिकाणी देण्यात यावी आणि ती आल्यानंतर नक्कीच पुढच्या 15 दिवसामध्ये या बाबतीत दूध का दूध आणि पाणी का पाणी त्या ठिकाणी करू. आणि कामं कशी कोणाला दिली जातात याच्यावर बोलायचं झालं तर त्याच्यावर आपण व्हाईट पेपर सुद्धा काढू शकतो. मराठी जे सर्व सामान्य परिवारातले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे 80-90 हजार कोटी अजून प्रलंबित आहेत. 18 तारखेला एक खूप मोठं आंदोलन त्यांच्या माध्यमातून मुंबईला तिथं घेतलं जाणार आहे, ज्याच्यासाठी मी स्वतः जाणार आहे. आमचे नेते तिथं जातीलच. आता मराठी कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करतायत, मात्र गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर, आंध्राचे कॉन्ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात या नेत्यांना मलिदा देत असल्यामुळे ते मजेत आहेत. विमानावर विमानं घेत चाललेली आहेत, हवेत त्या ठिकाणी जात चाललेले आहेत. पण मराठी कॉन्ट्रॅक्टर मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी अडचणीत आलेला आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. दादा, आता एफडीए कडनं जे सेलिब्रिटीज आहेत, मग अजय देवगण असतील किंवा शाहरुख खान असेल किंवा मग टायगर श्रॉफ, अशांना आता नोटीस बजावण्यात आलेली आहे. जी जाहिरात विमल इलायची केसरीची केली जाते यावरनं आता त्यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. कसं पाहता या नोटीसीकडे आपण? नाही, मग तसं जर असेल, नोटीस देण्याचा अधिकार त्यांना असेल आणि त्यांनी या सर्व कलाकारांना नोटीस दिली असेल तर त्याच्यापेक्षा माझं एवढंच मत आहे की नोटीस तुम्ही डायरेक्ट त्या विमल कंपनीच्या मालकाला द्यायला काय हरकत आहे. बनवतात कोण? विमल. आणि मग विमल तिथं बनवत असेल, नाहीतर त्याचे जे कोणी मोठे व्यावसायिक आणि खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवणारे लोक असतील त्यांच्यावर नोटीस देण्यापेक्षा कलाकारांना तुम्ही नोटीस देत असाल, त्यातून तुमची अपेक्षा आहे का की कलाकारांनी तुमच्या ऑफिसमध्ये यावं, हिअरिंग करावं आणि मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी होणार असतील तर ते योग्य नाही. मालकावर डायरेक्ट कारवाई त्या ठिकाणी करायला काय हरकत नाही. त्याच्याचबरोबर विमल पान मसालावर एवढं सिरियस जर हे सरकार असेल, नाहीतर तुकारामजी मुंडे त्या ठिकाणी असतील, तर मला असं वाटतं की जो अँटी ड्रग्ज विभाग आहे होम डिपार्टमेंटच्या अंतर्गत त्याचे प्रमुख तुकाराम मुंडे साहेबांना करायला काय हरकत नाही. कारण का ड्रग्जचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकं वाढलेलं आहे, त्यात केमिकल ड्रग्ज आणि नॅचरल ड्रग्ज. मग तुकाराम मुंडे जर एवढं सिरियसली पान मसाल्याला घेत असतील तर मला असं वाटतं ड्रग्जला पण चांगलं सिरियसली घेऊ शकतील. फक्त विषय एवढाच आहे की मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने मीडिया सपोर्ट तुकाराम मुंडेंना तिथं दिला जातो तसंच इतर जे चांगले अधिकारी काम करणारे त्यांना सुद्धा दिला तर तो चांगला होऊ शकतो. म्हणजे अधिकारी कोण चांगले हे आपल्या सगळ्यांना कळतील, पण एकच अधिकारी फक्त चांगला या सरकारमध्ये त्या ठिकाणी दिसत असेल तर त्याचा अर्थ बाकी अधिकाऱ्यांचा आवाज सरकारच्या माध्यमातून दाबला गेलाय, त्यांना काम करून दिलं जात नाही आणि अशा पद्धतीने या गोष्टी जर या सरकारमध्ये तिथं होत असतील तर हे योग्य नाही. राहुल गांधी पुण्यात येणार आहे 22 तारखेला. ते युवकांना एकत्रित करून एक मोठा कार्यक्रम घेणार. तुम्ही देखील युवा नेता आहेत, तुम्ही युवकांसाठी काही पुढची रणनीती आखली का? तुम्ही युवकांना घेऊन कसं पुढे जाणार आहात? नाही, आम्ही त्यांचे मुद्दे त्या ठिकाणी मांडतच आहोत. आता सीईटीचा मुद्दा आम्ही हाती घेतलेला आहे. 19 तारखेला सीईटीचे जे कमिशनर आहेत त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे. आम्ही त्यांना वेळ मागितली होती, त्यामुळे 19ला मुंबईमध्ये आमची त्या बाबतीतली बैठक आहे. त्यानंतर जे सीपी आहेत मुंबईचे, कारण त्यांच्या अंतर्गत जो एमपीएससीचा घोटाळा झालेला आहे ते इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या अंडर तिथे येतं. खालच्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो पण कुठेही तो तपास पुढे जाताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आम्ही सीपी साहेब, मुंबई सीपींना तिथं मंगळवारी सकाळी 11 वाजता तिथं भेटणार आहोत आणि त्याच्याचबरोबर हे सगळे मुद्दे आम्ही मांडत आहोत. त्यामुळे काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचं युवांच्या बद्दलचं काम चालू आहे. आम्ही आमच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.